राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे आणि या ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलाय, की पाऊस होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर घेऊयाच, पण त्या अगोदर हे ढग का यायला लागलेत ते पाहूयात. तर आता दक्षिण पूर्वेकडून जे बाष्पयुक्त वारे येत आहेत, ते बंगालच्या उपसागरातून आपल्याला महाराष्ट्राकडे येताना दिसत आहेत आणि याचमुळे या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढग निर्मिती होऊ लागलेली आहे. उत्तरेकडचे कोरडे वारे आता राज्याकडे येत नाहीयेत आणि एक कमी दाबाचं क्षेत्र लवकरच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागांच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सिस्टमचा विशेष धोका आपल्या महाराष्ट्राला नाही, मात्र याच्या प्रभावाने दक्षिण भारतात पाऊस पडेल आणि दक्षिण भारताकडून जे काही बाष्पयुक्त वारे येत आहेत, त्याच्या प्रभावाने राज्यात ढगाळ हवामान हे होत आहे. आणि आज जर पाहिलं तर ढग जे दिसतायत, इकडे सांगली, सातारा, पुण्याचा भाग आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, सोलापूरचे थोडेसे भाग आहेत, बीड आहे, छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत. त्यानंतर बुलढाणा, वाशिमचे भाग आहेत, अमरावती, नागपूरच्याही काही भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. पण या ढगांमधून सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता नाहीये. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या सुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण होण्याची शक्यता कायम आहे. आणि या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी ही कमी झालेली आहे. पण ही कमी झालेली थंडी काही पिकांसाठी पोषक आहे. जसं की हरभऱ्यासाठी हा पोषक स्थिती आहे सध्या. त्यानंतर ह्या ज्या काही बागा आहेत, द्राक्ष बागा असतील किंवा इतर जे काही आपले डाळिंबाच्या बागा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही स्थिती सध्या चांगली आहे. खूप तीव्र थंडी नाहीये. थोडीफार थंडी आहे. मात्र तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाहायला मिळतंय. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.